औरंगाबादला जाणार आहोत, कारण औरंगाबादच्या जिल्हा परिषद मैदानामध्ये फटाका मैदानात मोठी आग लागलेली आहे। 150 दुकानं होती तब्बल, आणि या 150 पैकी कदाचित एकही दुकान या आगीतनं वाचलं नाही याची शक्यता वर्तवली जाते। ही दृश्य आली आहेत, ही ताजी दृश्य आहेत, काय अवस्था झालेली आहे संपूर्ण परिसराची आपण पाहू शकतोय। हा मध्यवर्ती भाग आहे औरंगाबाद शहराचा, आणि या मध्यवर्ती भागामध्ये जवळपास 150 फटाक्यांची दुकानं होती। आता दिवाळी सुरू झाली आहे, त्यामुळे सकाळीच लोकांनी, उद्या लक्ष्मीपूजन आहे म्हणून सकाळपासूनच औरंगाबादकरांनी इथे फटाका घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती। मोठं वाहनांचं पार्किंग सुद्धा इथे होतं। आजूबाजूला रहिवासी इमारती सुद्धा आहेत। अग्निशमन दलाचे जवान आता शर्थीचे प्रयत्न करत आहेत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे। औरंगाबादचं हे जिल्हा परिषदेचं मैदान, आणि इथे फटाक्यांचे तब्बल 150 स्टॉल्स उभारण्यात आलेले होते। कुठल्या तरी एका चुकीमुळे किंवा कदाचित शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। औरंगाबादकरांनी सकाळपासूनच इथे मोठी गर्दी केली होती। त्यांच्या गाड्या आपण पाहतोय, गाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत, गाड्याही इथे वाचलेल्या नाही आहेत। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत। कृष्णा, खूप भीषण चित्र पाहायला मिळतंय दृश्यांमध्ये। निश्चितच ज्ञानदा, अत्यंत भीषण दृश्य आहे आणि अत्यंत भयावह दृश्य म्हणावं लागेल, कारण की अचानक ही आग लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती फटाका स्टॉल जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि जर आपण बघितलं तर एवढी मोठ्या प्रमाणावरती आग यापूर्वी कधीही अशी औरंगाबादमध्ये लागलेली नव्हती, आणि ही अत्यंत भयावह स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। लोकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे आणि ती मोठ्या प्रमाणावरती अडथळा करते। जर लोक बघत असतील तर आपण विनंती करूया की ह्या लोकांनी इथून दूर जावं, कारण खूप मोठ्या प्रमाणावरती अडचण येते लोकांची, आणि बघ्यांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आहे। अत्यंत भीषण आग आहे। पोलीस मोठ्या प्रमाणावरती आहेत, त्याचबरोबर अग्निशामकाच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत। आतमध्ये ज्या लोकांनी खरेदीसाठी आलेले होते त्या सगळ्या लोकांच्या ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती जळून खाक झाल्यात। यामध्ये टू व्हीलर आहेत, रिक्षा आहेत, महागड्या गाड्या आहेत। आपण अपेक्षा करूया की आज आतून काय झालंय हे कळू शकत नाही, मात्र अँब्युलन्स या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण अपेक्षा करूया की कुठलीही या ठिकाणी जीवितहानी झालेली नसावी, कारण लोकांनी दुकानं सोडून पळ काढलेला आहे, कारण ही आगीचं रौद्रूप एवढं होतं की अत्यंत भयावह या ठिकाणी चित्र या ठिकाणी पाहायला मिळत होतं। पोलीस या ठिकाणी लोकांना विनंती करतायत की तुम्ही इथून दूर जा। हलकासा लाठीमार देखील पोलिसांना करावा लागलेला आहे। निराला बाजार हे औरंगाबादेतला हार्ट ऑफ सिटी आहे। आजूबाजूला इमारती आहेत। आता थोडेसे फटाक्यांचे जे आवाज आहेत ते आकाशामध्ये धूर आहे तो थोडा कमी झालेला पाहायला मिळतोय। अग्निशामक दल शर्थीचे प्रयत्न करतंय, मात्र आपण जर हे चित्र जर पाहिलं तर अत्यंत भयावह चित्र या ठिकाणी हे पाहिलंय। आणि औरंगाबादच्या मध्यवर्ती भागामध्ये हा फटाक्याचा स्टॉल होता। जवळपास 150 ते 200 या ठिकाणी स्टॉल्स होते, आणि एका कोपऱ्याच्या स्टॉलला आग लागली आणि अगदी क्षणार्धात ती आग जी आहे ती भडकत गेली, आणि जवळपास सगळे स्टॉल्स आणि आतमधल्या ज्या 4 व्हीलर्स गाड्या होत्या त्या देखील या ठिकाणी म्हणजे सगळ्या जळून खाक झालेल्या आहेत। ज्ञानदा, कृष्णा, आणि आत्ताची जी दृश्य आम्ही पाहतोय टेलिव्हिजनवरती ती तर खूपच भयंकर आहे। म्हणजे त्या क्षणी तिथे नेमकं काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही, कारण आजूबाजूला पूर्णपणे नागरी वस्तीचा परिसर आहे, आणि बरोबर मध्यभागी तू जसं म्हणालास की हार्ट ऑफ द सिटी, अगदी बरोबर मध्यभागी हे फटाक्यांची दुकानं होती, आणि एका क्षणातच या सगळ्या दुकानांनी पेट घेतल्याचं दृश्य आत्ता टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतंय। आणि पोलीस खरं तर औरंगाबादकरांना आवाहन करतायत की त्यांना लवकरात लवकर इथली आग विझवायची आहे, कूलिंग ऑपरेशन पार पाडायचं आहे, आणि जर का कोणी अडकलं असेल तर त्यांची सुटका करायची आहे। त्यामुळे औरंगाबादकरांनी इथे गर्दी करू नये असं आवाहन पोलीस आणि प्रशासन सध्या वेळोवेळी करत आहेत। कृष्ण, त्याचबरोबर आजूबाजूचे जे लोक आहेत, म्हणजे ज्यांची घरं दिसत आहेत, त्या घरांना कुठे झळ पोहोचली आहे का? म्हणजे सुदैवानं पोहोचली नसावी असं आपण मानूयात, पण तिथली काय स्थिती आहे? आजूबाजूच्या घराला सुदैवानं कुठलीही झळ पोहोचलेली नाही। लोक आगीचं रौद्रूप पाहून घर सोडून बाहेर आलेले आहेत आजूबाजूचे। ही सगळी एसबी कॉलनी आहे आजूबाजूला। ह्या सगळ्या कॉलनीतली लोक जी आहेत ती घर सोडून आलेली आहेत। निराला बाजारचा हा मार्केट एरिया आहे। जी समोरची घरं आपल्याला दिसत आहेत तो सगळा मार्केट आहे, आणि बाजूला चहूबाजूला मार्केट असून मध्यंतरी हा फटाका स्टॉल आहे, झेडपी मैदान आहे, आणि त्यामुळे लोकांचे आजूबाजूचे जे घर आहेत तिथे कुठली हानी पोहोचली नाही, मात्र लोकांनी त्वरित आपली घरं सोडलेली आहेत। आणि आगीचं रौद्रूप एवढं भयान आहे की
आता कुठे ते फटाक्यांचे आवाज कमी झाले आहेत, मात्र अर्ध्या तासांमध्ये जवळपास 200 स्टॉल्स होते फटाक्यांचे. हे सगळे स्टॉल्स जे आहेत ते पूर्णपणे नष्ट झालेली आहेत आणि ही भयानक आहे. आता अग्निशामक दल जे आहेत ते प्रायव्हेट टँकर्स जे आहेत त्यांना देखील विनंती करत आहे आणि ते देखील मोठ्या प्रमाणात इथे येत आहेत आणि ते मदत करतायत, लोक देखील मदत करतायत. मात्र अतिरिक्त लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि लोकांची गर्दी देखील अडथळा निर्माण करते आहे. आता आटोक्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आवाज कुठलाही येत नाही, मात्र आग जे आहे ते मधून एखादा फटाका वाजतो आणि तो आजूबाजूचे जे स्टॉल्स आहेत त्याला तो पेटवत जातो असं चित्र होतं. आणि मोठ्या प्रमाणावरती ही फटाक्यांच्या स्टॉल्सला लागलेली आग या ठिकाणी आहे आणि सगळा स्टॉल जे आहेत ते सगळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत. आपण अपेक्षा करूया की यात कुठलीही जीवितहानी झालेली नसावी, मात्र 4 व्हीलर्स असतील, 2 व्हीलर्स असतील किंवा रिक्षा आहेत त्या सगळ्या नष्ट झालेल्या आहेत, जळून खाक झालेल्या आहेत. ज्ञानदा, नक्कीच नुकसान तर खूप मोठं झालेलं आहे. ज्यांची इथे दुकानं होती त्यांची दुकानं पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहेत. फटाक्यांची ही दुकानं होती, तब्बल 200 दुकानं इथे असावीत असा अंदाज बांधला जातो आहे. जे लोक खरेदीसाठी आलेले, कोणी 2 व्हीलर घेऊन आलेलं आपल्या मोटरसायकल, तर कोणी 4चाकी वाहनांनी आलेलं होतं. जवळपास 20 ते 25 4चाकी वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत आणि तितकीच दुचाकी वाहनं देखील, अशी सध्याची माहिती आहे. औरंगाबाद शहराचा अगदी मध्यवर्ती परिसर आहे. जिल्हा परिषदेचं मैदान, 150 ते 200 स्टॉल्स इथे उभारण्यात आलेले होते. एका कोपऱ्यातल्या दुकानाला आग लागली आणि अगदी काही क्षणातच या आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि सर्वच्या सर्व दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही दृश्य पाहूनच आपल्याला समजतंय की आगीची तीव्रता किती जास्त होती. सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे. फटाक्यांचे आवाज मात्र थांबलेले आहेत. आपण कल्पना करू शकतो की जर का इथे 200 फटाक्यांची दुकानं असतील तर प्रत्येक दुकानात खूप मोठा साठा असतो. ते सर्वचे सर्व फटाके इतक्या छोट्याशा मैदानामध्ये एकाच वेळेला फुटले. आजूबाजूला रहिवासी परिसर आहे. लोकांनी जेव्हा हे दृश्य पाहिलं किंवा त्यांना कळलं की अशा पद्धतीने आग लागलेली आहे, त्यांनी घर सोडून बाहेर पळणंच पसंत केलं. 4चाकी वाहनं पूर्णतः नष्ट झालेली आहेत. लोकांचं खूप मोठं नुकसान झालंय, दुकानदारांचंही खूप मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतोय की ज्या ठिकाणी हे स्टॉल्स उभारण्यात आलेले होते त्या ठिकाणी पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली नव्हती का? अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले, आग विझवण्याचे त्यांनी प्रयत्न केले. पोलीस इथे उपस्थित आहेत. पोलिसांनी खरं तर औरंगाबादकरांना आवाहन केलेलं आहे की कुणीही या ठिकाणी गर्दी करू नये, कारण बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेकांना याचं व्हिडिओ शूटिंग करायचंय, फोटो काढायचे आहेत, परंतु या लोकांच्या गर्दीमुळे, बघ्यांच्या गर्दीमुळे पोलिसांना अनेक अडचणी येतात. आणि ही बाहेरची दृश्य, नेमकं या ठिकाणी आता काय वातावरण आहे, पूर्णपणे ट्रॅफिक जॅम, लोकांमध्येही गोंधळ, कोणाला काहीही कळत नाहीये. खरं तर ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी इथून मोकळा मार्ग असणं अपेक्षित आहे की जर का दुर्दैवानं कोणी जखमी झालेलं असेल तर त्याला तातडीनं उपचार मिळण्याची गरज आहे. परंतु बघ्यांच्या गर्दीमुळे, लोकांच्या गर्दीमुळे पूर्णपणे हा परिसर दाटीवाटीचा बनून गेलेला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांना जर का आतमध्ये यायचं असेल तर त्यांनाही बराच वेळ लागू शकतो या गर्दीमुळे. त्यामुळे इथून गर्दी कमी करा असं आवाहन पोलीस सातत्यानं करतात. लोकांच्या मोठमोठ्या 4चाकी गाड्या सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत. हा रहिवासी परिसर आहे. आजूबाजूला पूर्णपणे निवासी इमारती असल्यामुळे लोकांच्याही जीवाला धोका होता, परंतु लोकांनी प्रसंगावधान दाखवत घरातनं पटकन बाहेर पडणं पसंत केलं आणि त्यामुळे मोठी हानी टळू शकली आहे.